जे जमिनीवर आहे आणि आपल्या सगळ्यावर नजर ठेवते, लक्ष ठेवते आणि या महाराष्ट्राला उभारी देण्याचं काम करते, अशा नेतृत्वाच्या मागे कुठं ना कुठे आपण सगळेजण उभं टाकलो पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही सर्व 6 खासदार आज शिंदे साहेबांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करायचं ठरवलंय. आणि हे सर्व ठरवत असताना ज्यांच्यामुळं मी आहे, ज्यांच्यामुळं तुम्ही माझं नेतृत्व इथं स्वीकारलं, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हे सगळ्या गोष्टी केल्या. आपल्या इकडं जे काही आपले रखडलेले काम वारंवार आपण ऑफिसच्या चक्रा मारतो पण आपलं काम होत नाही. त्या दृष्टिकोनातून आपल्या गावागावामध्ये आपल्याला निधी मिळत नाही, त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना हाताला काम नाही, त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींचा आणि आपल्या विभागाचे जे काही विकासात्मक जे कामं आहेत, जे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेले आहेत, त्या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून हे सर्व गोष्टी अगोदर त्या भारताचे जे काही आपले नेते आता मोदी साहेब असतील, अमित भाई असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, या सर्वांसोबत शिंदे साहेबांना बैठक घालून दिली आणि सर्वांना विश्वासात घेऊन नंतरच हे सगळा कार्यक्रम करण्यात आला. पण मला असं एवढं सांगायचं तुम्हाला की मी जर कुठं गेलो असं तर तुमच्या सगळ्यासाठी गेलेलो, माझ्या एकट्यासाठी काही विषय नाही. कारण तुम्ही मला खासदार पण निवडून दिलं, मला तर अजून काय लागलं. पण माझ्या एकट्याचा विचार किंवा या इकडल्या माझ्याच कार्यकर्त्यापुरता विचार नाही तर सर्वसामान्याचा विचार करू. या विभागाचा आपला कसं आहे, खेडेगावाचं सगळं वातावरण आहे. आपल्याकडे एकही महानगरपालिका आपल्या हिंगोली क्षेत्रामध्ये नाही. नगरपालिका आणि सगळे खेडे गावात याकडे सगळ्याच दुर्लक्षित आहे. पण आपण सुद्धा जमिनीवर राहत असतो. सगळ्या तुमच्यासोबत मी सरपंचकीपासून आज या खासदारकीपासून सगळ्याच गोष्टीची जाणीव आहे. आणि या सगळ्या गोष्टीची जाणीव असताना कुठंतरी आपण सत्ता नसली तर फार कमी पडतो. आणि आता कसं आहे की 2 वर्ष निघून गेले पाहता आणि काय आहे तर बाबाजी घाग येतो तुम्ही घरचे शहरीसारखे कार्यक्रम. त्यामुळे कुठं ना कुठंतरी या सगळ्या बाजारातून उभारी व्हायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे गोष्टी करणं भाग होतं. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्याच्या जीवावर, आपल्या सगळ्याच्या भरोशावर, आपण मला ज्या पद्धतीनं काल परवापासून आपण जे सगळी मोठी मंडळी ज्याला आपण नेते मंडळी म्हणतो, कार्यकर्ते मंडळी म्हणतो, प्रमुख आपल्या गावची मंडळीला मी बऱ्याच जणांचा संपर्क साधला आणि सगळ्याचं मत होतं की नागेश पाटील आता तुम्ही याच्यात मागे पुढे पाहू नका आणि शिंदे साहेबांसोबत चालेल. आणि त्या हिशोबाने मग मी हे पाऊल उचललं पाहिजे. सगळ्यात तुमच्या सगळ्याच्या विश्वासावर उचललेला आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आपण एवढ्या रात्रीपासून सकाळी 2 वाजेपासून सातत्यानं आपण इथं थांबून आहात. उन्हा तानाची पर्वा नाही केली, सगळ्या शेतीचे कामं चालत पण तरी आपण सर्वजण मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित आहात. आता खरं तर बरेचशी मंडळी तिकडून गेली, हिंगोलीची तिकडून गेली, उमरखेडची गेली, बरीचशी मंडळी आहे अजून आपल्या हातगावची इकडून शिल्लक राहिली आहे. आणि रात्रीचे जवळपास आता 11 वाजले. पण तरी पण तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे. याच्यावरच कळते की आपण माझ्यावर किती विश्वास करता आणि मी माझ्या पक्षश्रेष्ठीवर किती विश्वास करतो हे त्या नेते मंडळीला आणि जे कोणी आपल्याला टोमणे मारायला त्या सगळ्यांना कळून चुकलं असेल. त्यामुळं आपल्या सगळ्यांना एकदा विनंती करतो, जसं की आता आपल्या जिल्हा प्रमुख विष्णू सांगितलं की थोडेसे मतभेद जे काय असतील ते बाजूला ठेवू. कारण कसं आहे की आता मतभेद म्हणजे कोणाच्या तर माझे किंवा आमदार साहेबांचे असतील, ते आमदार झाले मी खासदार झालो, बाकी लोक आपल्या मध्ये लढून काही फायदा नाही. एकोणीकडे आता आपल्या बाकीची येणाऱ्या निवडणुका कशा जिंकता येतील, आपल्याला शिंदे साहेबांचे हात मजबूत कसे करता येतील, आपलेही कामं कसे चांगल्या पद्धतीने करून घेता येतील याच्यावर दृष्टिकोनातून लक्ष करणं गरजेचं आहे. आणि मला असं खात्री आहे की आपल्यामध्ये कुठे दुफळी नाही आहे. कारण एका टायमाच्या अगोदर आपण सगळेजण एका जागीच होतो. आज काय असं काय फार हे झालेलं नाही. आमच्या दोघांचं काय परीक्षामध्ये झालं असेल ते पाहून शिंदे साहेबांना सोडून देऊ आणि एका दिलाने एका मनाने आपण कामाला लागूत असं माझं आपलं सगळं आव्हान आहे. आपण सर्वजण इतक्या रात्रीपर्यंत थांबला त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि मी आता 2-3 दिवस सातत्याने इथं आहे. आपल्याला पुन्हा पण सगळे आपण भेटूया अजून उद्या दुपारून किंवा जसं टाइम भेटत असेल सातत्याने इथंच आहे आणि आपल्याशी सगळ्याशी संवाद साधणार आहे. 6 मतदारसंघ जे आपले विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सगळ्याची बैठक एका एकाने करून घेऊन एकदा जोरात सगळ्या पूर्ण लोकसभेचा दौरा सुरू करतो. हे सगळं तुमच्या विश्वासावर आहे ना? हम तुम्हारे साथ हैं.
हमारे साथ है। धन्यवाद. आता हळूहळू येत्या आपण नाही तिकडला जे आहे ते हा मग सांगतो उमरखेडच्या त्या बाबतीत आपण बोललेलो आहोत. आपण बोलू त्यांची आजच हे साहेबांना सुद्धा बोललेलो आहोत. त्यामध्ये आपल्याला कोर्टात जावं लागते. आपण कागदपत्र तिथे मागवलेले आहेत. त्याला याला थोडासा वेळ आहे पण आपण कोर्टात जाऊ आणि 100% उमरखेडच्या सर्व जनतेला उमरखेड आणि महागाव याला न्याय कसा मिळेल माझ्या स्वतः मी नक्की करेन. दुमत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.